नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो पौष्टिक असं नाचणीचं सूप. त्यासाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, तर आपण पाहूया. तर इथे मी घेतलेला आहे साधारण 1 वाटीभर बारीक चिरलेला कांदा, त्याच प्रमाणामध्ये बारीक चिरलेला गाजर, तेवढेच आपण कॉर्न घेतलेले आहेत आणि तेवढंच आपण फरसबी बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे आपण अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. इथे 1 मोठा चमचा लसूण, आलं अर्धा चमचा आणि 1 छोटी हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, कढईमध्ये छान तेल घेतलेलं आहे. साधारण आपण इथे 1 मोठा चमचा तेल आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम मिरची घालून घ्यायची. त्या मागोमाग आपण घालून घ्यायचा आल्याचा कीस, जो की आपण किसून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण बारीक चिरलेलं लसूण घालून घ्यायचं आहे. छान आता आपल्याला व्यवस्थित यांना परतवून घ्यायचं आहे. परतवून झालं की आपण यामध्ये घालून घेणार आहोत कांदा. आता आपण याच्या पाठोपाठ सर्व जे जिन्नस आहेत ते घालून घेणार आहोत. साधारण 1-2 मिनटं आपल्याला मोठ्या फ्लेमवरती यांना परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला गाजर घालून घेतलेला आहे. छान आता त्यालाही व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनटं आपण व्यवस्थित टॉस करून झालं की आपण यामध्ये फरसबी घालून घेणार आहोत. तर इथे मी फरसबी मध्यम आकारामध्ये ठेवलेली आहे, कारण त्यासोबत आपण कॉर्नही घालणार आहोत. तर ज्यावेळेला आपल्याला सूपचा आपण जेव्हा एक बाईट घेतो त्यावेळेला सर्वसाधारण भाज्या ह्या एकाच मापामध्ये असणं गरजेचं आहे. आता इथे आपण कॉर्न घातलेले छान भाज्या आपल्या ड्राय झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी येण्याची वाट पाहिजे. उकळी आल्यानंतर आपण यामध्ये एक साधारण पाव चमचा मिरपूड घालून घेतलेले आणि मगाशी आपण जे नाचणीचं पीठ दाखवलेलं ते आता पाण्यामध्ये आपण डायल्यूट करून घेतलेले, ते आता यामध्ये घालून छान ढवळून घ्यायचं आहे. आता नाचणीचं पीठ आपल्याला छान शिजेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता तर वरती छान तवंग आला आहे. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घालायचा आहे आणि आपलं गरमागरम सूप तयार आहे. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.